नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड झाल्यानंतर सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून केवळ मच्छिंद्र सानप यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आलाय। महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी वरिष्ठ पातळीवरून भाजप आणि शिवसेना युती झाल्यानंतर मच्छिंद्र सानप यांना आपला उपमहापौर पदाचा अर्ज मागे घ्यावा लागला होता। मात्र आता महापालिकेच्या आर्थिक तिजोरीच्या चाव्या स्थायी समिती सभापती पदाच्या रूपाने मच्छिंद्र सानप यांचे एकमेव नाव निश्चित झाले असून नगर सचिव मदन हरिश्चंद्र यांच्याकडे महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे या पदासाठी केवळ भाजपकडूनच एकमेव अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बुधवारी निवड प्रक्रिया पार पडणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज स्थायी समिती सभापतीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। युतीमध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सर्व सन्माननीय सदस्य, आमदार, महापौर, शहराध्यक्ष सर्वांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। 3 वाजेपर्यंत वेळ आहे, त्यानंतर बोलू। शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्री मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भरण्यात आला आहे। हा अर्ज आमच्या सामूहिकरित्या भरण्यात आला। आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते आणि मला खात्री आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या नाशिक मनपावर आता विराजमान आहे आणि स्थायी समितीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीच्याच स्थायी समितीचा अध्यक्ष होईल। आज स्थायी समिती सभापती म्हणून आज मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी संयुक्तरित्या भरला आहे। सर्व स्टँडिंगचे सदस्य आणि सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष असतील, शिवसेनेचे प्रमुख असतील, हे सगळ्यांनी सोबत, गटनेते, उपमहापौर, आपले विनासांना या सगळ्यांनी सोबत येऊन युतीमध्ये आम्ही श्रीयुत मच्छिंद्रजी सानप यांचा फॉर्म भरला आहे आणि निश्चितपणे स्थायी समितीचे सभापती पण तेच होते। प्रतिनिधी उमेश वणकर, दिशा न्यूज, नाशिक।